नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदे पाटील। कंबाईन ग्रुप बीचा पेपर झालेला आहे 26 फेब्रुवारीचा आपण सर्वांनी दिला आहे आणि त्याचे आता फाडू ॲनालिसिस आपण बघणार आहात विथ प्रूफ। सर्वात ऑथेंटिक स्रोत म्हणून तुम्ही आपल्या रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलकडे बघतात, आपल्या STI RCP ॲप्लिकेशनकडे बघतात आणि सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत। प्रत्येक विषयाची उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत। थोडासा वेळ लागेल, मात्र आज रात्रीपर्यंत सगळे व्हिडिओज अपलोड होऊन जातील। सुरुवात करूया आपण भूगोलापासून, कारण की हा हक्काचा विषय आहे आणि आजचा पेपरसुद्धा हक्काचा पेपर होता भूगोलाच्या बाबतीत असं मला वाटतं। बघूया कसे होते प्रश्न। प्रश्नपत्रिका संच C आहे या ठिकाणी तुमच्या समोर। पहिला प्रश्न, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग वन लाइनर प्रश्न होता। ज्याला येणार त्याला येणारच, ज्याला नाही येणार त्याला नाही येणार। परफेक्ट माहीत असलंच पाहिजे असा हा प्रश्न होता। NH44 हा तो लॉंगेस्ट नॅशनल हायवे या ठिकाणी आहे। बघा याच्याबद्दल जर बघितलं तुम्ही, NH44 कव्हर द नॉर्थ साऊथ कॉरिडॉर ऑफ NHDP अँड इट इज ऑफिशियली लिस्टेड ॲज रनिंग ओव्हर 3745 किलोमीटर असं म्हटलं। श्रीनगर ते कन्याकुमारी हा मार्ग आहे आणि लॉंगेस्ट म्हणून आपण याला ओळखतो आहोत। आता याच्याबद्दल इतर बऱ्याच बाबी आहेत की हा कुठून सुरू होतोय। बघा या ठिकाणी नकाशामध्ये तुम्हाला दाखवल्या गेलेला आहे। श्रीनगर ते खाली जम्मू काश्मीरपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत आपण बघतो आहोत। म्हणजे राज्यात जर म्हणाल तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश इकडे जम्मू काश्मीरमध्ये आहे हा। त्याच्यानंतर पंजाब, हरियाणा, दिल्ली, UP, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यामधून हा जातो आहे। ओके, एवढं माहीत असावं। पुढे आपण जातोय। बघा, औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या जोड्या लावा म्हटलं होतं। नाशिक, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, बुटीबोरी, शेंद्रा, विंचूर, हुपरी याच्यातलं तुम्हाला 1-2 जरी येत असते ना तरी सुद्धा काम भागणार होतं। बघा आता याच्या आधी एक प्रश्न आलाय, वारंवार आलाय, नागपूरला कोणती MIDC आहे तर बुटीबोरी आहे। हे समजा तुम्हाला माहीत असतं तर कचं 1, ओके, नागपूरची बुटीबोरी कचं 1 म्हटल्यावर तुम्ही या ठिकाणी त्या उत्तरापर्यंत पोहोचत होते। बघा या ठिकाणी नाशिकमध्ये विंचूर ही MIDC आहे, कोल्हापूरमध्ये हुपरी आहे, औरंगाबादमध्ये शेंद्रा आहे। म्हणजे डचं या ठिकाणी 2 तुम्ही देतायत। डचं जर 2 देतायत तर 1 आणि 2 नंबरचं चुकलंय। कोल्हापूरचं जर 4 तुम्ही करतायत म्हणजे बचं जर तुम्ही 4 करता आहात तर पुन्हा इथे हे चुकलंय। म्हणजे तुम्ही जातायत 4थ्या नंबरच्या ऑप्शनकडे, बरोबर। बघा नाशिक, विंचूर, त्याच्यानंतर कोल्हापूर, हुपरी, त्याच्यानंतर नागपूर, बुटीबोरी आणि औरंगाबाद, त्या ठिकाणी शेंद्रा MIDC 4 नंबरचं उत्तर या ठिकाणी निघतं आहे। पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी बघा, आगामी काळातल्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा ज्यांना कंबाईन द्यायची आहे पुढील त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर्स अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये 2022 26 फेब्रुवारी 2022ला झालेला हा पेपर आहे। 2021ची ही ॲड होती, हे लक्षात असू द्या जे मित्र नंतर बघतील त्यांच्यासाठी। औरंगाबाद औद्योगिक शहर याला खरं म्हणजे इंग्रजीमध्ये वाचणं गरजेचं होतं। औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी असं त्याला आपण म्हणतो। बघा औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी। पहिलं म्हटलं होतं सुनियोजित आणि हरित पट्टीयुक्त स्मार्ट शहर, वेल प्लॅन अँड ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी। औरिक हे संक्षिप्त रूप। प्रकल्पातील एकूण गुंतवणूक 1000 कोटी रुपये आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा हा भाग आहे। मित्रांनो याच्यात ठळक वैशिष्ट्ये तुम्हाला विचारलेली होती, अचूक ओळखायचं होतं। इथे जर बघितलं पहिला मुद्दा तुम्ही इंग्लिशमध्ये जर बघितलं तर वेल प्लॅन अँड ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी म्हटलंय। शेवटी दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो आहे DMIC त्याचा हा भाग म्हटलेला आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की अरे यस, पहिलं तर बरोबरच आहे, सुनियोजित शहर असणारे। औरिक हे संक्षिप्त रूप आहे का? यस, बरोबर आहे। म्हणजे अ आणि ब बरोबरच आला पाहिजे। आता 2 जर बरोबर येत आहेत तर मग हे पहिलं 1 नंबरचं कटलं, मात्र तिन्हीमध्ये आहेत। पुढे हा ड दिल्ली मुंबई कॉरिडॉरचा भाग आहे का? यस, ड आलंच पाहिजे याच्यामध्ये। मग ड जर येत असेल तर 2 आणि 3 सुद्धा कटलं। मग 4 नंबरच्या याच्याकडे आम्ही जातोय। आपोआप आमचं इथे कट होतं। आपोआप म्हणजे तुम्हाला हे 1000 कोटी रुपये गुंतवणूक आहे की नाही माहीत असण्याची सुद्धा गरज नव्हती। थोडंसं लॉजिकली जे प्रश्न सोडावं म्हटलं होतं ना ते इथे। आता याची प्रूफ आपण बघूया। ऑरिक सिटी त्याच्या वेबसाईटवर आपण गेलोय। औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी असं म्हटलं गेलं आहे। पहिल्या विधानाचं उत्तर आपल्याला भेटते, त्या दुसऱ्या विधानाचं
पहिलं विधान जे होतं फर्स्ट वेल प्लॅन अँड ग्रीनफील्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी म्हटलं गेलं होतं, जे की 10,000 एकरमध्ये या ठिकाणी आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, 10,000 एकर. आणि हा ॲज पार्ट ऑफ दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. बस तुम्हाला सगळ्या बाबी भेटल्याही, प्रूफ भेटलेले आहेत. बघा कुठून कुठपर्यंत या ठिकाणी एक कशा पद्धतीचा हा रूट आहे तेही तुम्हाला दिसतं आहे. सेंद्रा बिडकीन या ठिकाणी तुम्ही बघता ते औरंगाबादमधलं सेंद्रा बिडकीन. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भात इतर काही बाबी आहेत. पुढे आपण जे इन्व्हेस्टमेंट आहे तिथे 70,000 कोटी इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट केलेली आहे असं द हिंदूनी या ठिकाणी दिलेलं आहे. पण आम्हाला ते माहीत जरी नसतं तरी आमचं उत्तर येत होतं. पुढे मी जातोय पुढच्या प्रश्नाकडे. 1981 ते 2001 या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शविते? 1981 ते 2011. पहिलं उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, तरीही घटता कल. दुसरं जलद लोकसंख्या वाढीचा कालावधी. तिसरं लोकसंख्या वाढीतील सातत्य. चौथं स्थिर लोकसंख्या कालावधी. मग याच्यात काही गोष्टी काटाकाटी होतात. 1981 आणि 2011. स्थिर लोकसंख्या तर नाहीच आहे. आता वाढीतील सातत्य येतं ठीक आहे, जलद लोकसंख्या वाढ आहे ठीक आहे, मात्र इथे तुम्हाला फायनल उत्तरापर्यंत जे पोहोचायचं आहे ते इथे पोहोचते. वाढीचा कल आहे मान्य आहे, उच्च लोकसंख्या वाढते, मात्र घटता कल आहे. मी 1 नंबरचं उत्तर देईल. बघा इथे 2 आणि 3 कडे काही जण वळतील, मात्र इथे मी तुमच्यासमोर प्रूफ ठेवतोय. बघा 1901 ते 2011पर्यंतची सेन्ससचे आकडे आहेत आणि आपल्याला जो प्रश्न विचारला होता 1981, 91, 2001, 2011. बघा इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या समोर इथे 121 कोटी, 102 कोटी, 84 कोटी, 68 कोटी वाढते लोकसंख्या, मात्र कल घटता काय? 24% वाढ झाली, इथे 23% वाढ झाली, इथे 21% वाढ झाली, नंतर 17.5% वाढ झाली. मित्रांनो 1 नंबरचं विधान जे आहे का त्याला हे सोबत घेतं आहे. आता हा जो वाढीचा जो हे आहे डिक्लायनिंग ज्या ठिकाणी जे म्हणतोय ना आपण घटता कल येतो का, तर बर्थ रेट जो आहे तो आपला कमी झालेला आहे, त्याच्यावर आपण कंट्रोल आणलेला आहे. गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज या ठिकाणी महत्त्वाच्या आहे. आमचा लिटरसी रेट या ठिकाणी वाढला आहे. त्याच्यानंतर नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे तिने या ठिकाणी शिक्षणामध्ये वगैरे असेल, लेटचे होणारे विवाह असतील, मध्ये जे आम्ही बालकांच्या जन्मामध्ये अंतर ठेवतो या सगळ्या बाबी असेल, याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. मित्रांनो तुम्ही नवीन असाल पहिल्यांदाच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पण तुम्हाला याच्या पुढची आगामी जर कंबाईन प्री द्यायची असेल, खरं म्हणजे मेन्ससाठीच तुम्हाला शुभेच्छा आहे. टेस्ट सिरीज आपण आणली आणि आता मेन्ससाठी ज्यांना STI मेन्स द्यायची आहे का, PSI STI SO प्री मेन्स इंटरव्ह्यूचा आपला कोर्स आहे. STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. डेमो लेक्चर, फ्री लेक्चर्स बघा. STI मेन्स, PSI मेन्स आणि SO मेन्स प्री आणि मेन्स संपूर्ण कोर्स या ठिकाणी आहे. ॲप डाउनलोड करून ठेवा. फ्रीमधले लेक्चर्स त्या ठिकाणी बघा. आणि येस आपण तुम्हाला ज्या नोट्स आहेत त्या फ्रीमध्ये देतोय. तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला लेक्चर्स आवडले प्ले स्टोअरला जा, 5 स्टार रेटिंग द्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे तिथे पाठवून द्या. फ्रीमध्ये तुम्हाला नोट्स भेटणार आहे. आणि यस आजच्या पेपरचा काय स्कोअर येतो तो स्कोअर खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावर मला मेसेज करायचा आहे, कारण की आपल्याला कट ऑफ किती लागेल याचा अंदाज मी तुम्हाला देणार आहे तुमच्या स्कोअरवरून. ज्या दिवशी आपलं हे येईल आन्सर की त्यानंतर व्हॉट्सअप नंबरवर मात्र नक्की तुमचा हे पाठवा, स्कोअर पाठवा. खाली नंबर देतो आहे व्हॉट्सअपचा. पुढे भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी 2017 नुसार कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे आहे? मित्रांनो हा प्रश्न नीट वाचण्याची गरज होती. पहिला मुद्दा कधीची आकडेवारी, दुसरं राष्ट्रीय महामार्ग हा शब्द वाचायची गरज होती. पुढे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य विचारलं, म्हणजे तुम्हाला फक्त राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत तुम्हाला असं नव्हतं विचारलं की रस्त्याची लांबी नव्हती विचारली, तुम्हाला राष्ट्रीय महामार्गाची लांबी विचारली होती, जे त्याच्यामध्ये टॉपला कोण आहे. मग 75 नंबरचा प्रश्न आहे. इथे 1 नंबरला महाराष्ट्र होतं पण उत्तर प्रदेश 2 नंबरचं राज्य विचारलं होतं आणि ती UP आहे. आपल्याकडे तो डायरेक्ट आपण त्या ठिकाणची ती जी रिपोर्ट ऑन बेसिक रोड स्टॅटिस्टिक्स आहे तो या ठिकाणी बघितला. बेसिक रोड स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया 2017-18 या रिपोर्टमधून आपण माहिती घेतलेली आहे. शासनाचा या ठिकाणी केंद्र सरकारचा हा रिपोर्ट आहे. याच्यानुसार जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल हे जे हायवेज आहे 5 टॉप स्टेट्स जे आहेत यांच्यामध्ये एकूण जर तुम्ही नॅशनल हायवेज बघितले तर 42% क्षेत्र नॅशनल हायवेजने व्यापलेलं आहे पहिल्या 5 राज्यातले. पुढे महाराष्ट्र हॅज द हायेस्ट NH नेटवर्क या ठिकाणी 17,728 किलोमीटर, जवळपास 14% रस्ते महाराष्ट्रामध्ये आहे. UP या ठिकाणी उत्तर प्रदेश म्हटलेलं आहे 11,376 किमी 9% आणि राजस्थान 8,916 किमी 7%. एवढं तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे, एवढं माहीत असलं पाहिजे. पुढे मग एकूण रस्त्यांची लांबी जर तुम्हाला उद्या विचारली, म्हणजे बघा आता STI मेन्सला तुम्हाला अर्थशास्त्र आहे, तिथे तुम्हाला वाहतूक आहे, रस्ते वाहतूक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला असंही विचारलं जाईल की सर्वात जास्त लॉंगेस्ट
ही कोणत्या राज्यात आहे, रोड रस्त्यांची लांबी, तर तिथेही महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. 11.79 जवळपास 12%. ओके, 6,26,000 किलोमीटर एवढे रस्ते महाराष्ट्रात आहे. UP इथे 2 नंबरला आहे आणि MP 3 नंबरला. मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा या बाबी थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. पुढचा प्रश्न 76 नंबरचा. बघा, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवितो? द्वीपकल्पीय विभाग, काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयन विभाग, मध्य विभाग, गंगेचे मैदान. बघा इथे म्हटलंय झोन ऑफ पेनिनसुला, त्याच्यानंतर हिमालयन बेल्ट फ्रॉम काश्मीर टू आसाम, सेंट्रल झोन, गंगा प्लेन. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सरळ लॉजिकली तुम्हाला भूकंप कुठे मॅक्झिमम होतात, तर जो हिमालयन विभाग आहे इथे भूकंपाची तीव्रता उच्च असते. विथ प्रूफ तुम्हाला दाखवतो आहे मी. या ठिकाणी मी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. 2 नंबरचं उत्तर माझ्या मते तरी या ठिकाणी आहे. बघा, आपण मॅप पाहिलेला आहे. इथे झोन 1, 2, 3, 4, 5 असे पाडलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला झोन व्हेरी हाय रिस्क झोन म्हणून इथे 5 नंबरला दिलेला आहे. ओके, आणि हा रेड कलरमध्ये बघा इकडे तुम्हाला ही हिमालयन पट्टा दिसतोय. हा हिमालयन पट्टा सर्वात त्या ठिकाणचा घातक झोन म्हणून याला ओळखलं जातं. ओके, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हाय रिस्क, त्याच्यानंतर मॉडरेट आणि लो रिस्क अशा पद्धतीची ती भाग होते. आणि द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॅज क्लासिफाईड रिजन्स इंटू 4 सिस्मिक झोन्स असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये 2, 3, 4, 5 असे ते 4 झोन पाडलेले आहे. आणि झोन 5 जो आहे मग हा या ठिकाणी सर्वात त्या ठिकाणी ॲक्टिव्ह असतो. ॲक्टिव्ह रिजन त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं विथ प्रूफ या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी, त्याला आपण झोन 2ला लो इंटेन्सिटी म्हटलं गेलं आहे, झोन 3ला मॉडरेट म्हटलं गेलं आहे, झोन 4ला सेवर म्हटलं गेलं आहे आणि झोन व्हीला व्हेरी सेवर म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सरळ झोन 5मध्ये नॉर्थ ईस्टर्न इंडिया म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमालयन प्रदेश, उत्तरांचल, रन ऑफ कच्छ, गुजरात, त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ नॉर्थ बिहार, अंदमान अँड निकोबार हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. इतर सगळ्या बाबी आहेत. ही PDF तुम्हाला मी देणार आहे. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, स्पेलिंग मोठी आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे जाऊन ही PDF तुम्ही निश्चितपणे अभ्यासू शकतात. 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत काय चुकीचं आहे? चुकीचं विधान कोणतं आहे? बघा, पहिलं म्हटलं आहे नागरी लोकसंख्येची टक्केवारी 45.23%. महाराष्ट्राचा नागरी लोकसंख्येत 3रा क्रमांक. नागरी लोकसंख्या 5,08,27,500 आणि नंदुरबार नागरीकरणात सर्वात कमी. मित्रांनो, या प्रश्नाचं चुकीचं विचारलं तुम्हाला अ, ब, क, अ, क आणि ड. इथे जर बघितलं विथ प्रूफ आहे आपल्याकडे, तुम्हाला प्रूफही मी दाखवणार आहे. चुकीचं विचारलं. बघा, आता नागरी लोकसंख्येची टक्केवारी जर बघितली 25.23, काही ठिकाणी 25.22 तुम्हाला दिसते, मान्य आहे. ओके, तुम्ही म्हणाल की चला बाबा हे चुकतंय, आम्ही तांत्रिकदृष्ट्या जातोय. दुसरं काही म्हणतील नाही सर एवढे काय होतं, हे तर बरोबर आहे. पुढे नागरी लोकसंख्येत 3रा आहे का, तर नाही. इथे तर या ठिकाणी कितवा आहे ते तुम्हाला बघावं लागेल. लोकसंख्येत म्हटलं, टक्केवारीत नाही म्हटलं. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. त्याला इंग्लिशमध्ये बघा 3rd इन अर्बन पॉप्युलेशन म्हटलं आहे. तिथे महाराष्ट्र पहिला आहे. तिथे हे तर सरळ चुकते. ब तर 100% चुकतंय. आता ब जर चुकतंय म्हटलं तर मग अ आणि ब दोन्ही चुकतात. ऑप्शन तर फक्त तेवढाच आहे. पुढे नागरी लोकसंख्या जर बघितली 5,08,00,000 मान्य आहे. समजा थोडंफार हजारामध्ये फरक असू शकतो. नंदुरबार सर्वात कमी आहे का? इथे गडचिरोली सर्वात कमी आहे की नंदुरबार कमी आहे? आपण प्रूफ बघूया. मी म्हणतो हा प्रश्न रद्द होऊ शकतो. तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या आकलनानुसार बघा मी तुम्हाला उत्तर देतोय विथ प्रूफ. माझं 1-2 प्रश्नाचं उत्तर चुकूसुद्धा शकतात. माफी असावी, सहन करून घ्या. परंतु मी मॅक्झिमम बरोबर उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. माझे जे चुका तुम्हाला वाटत आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच निदर्शनास आणून द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या कव्हर करूया. बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही नागरिकांच्या बाबतीत बघा, नागरी लोकसंख्येची टक्केवारी जी आहे त्याच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही महाराष्ट्राचा 45.2% एवढी नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात आहे असं आपल्याला दिसतं. इथे नंदुरबारबद्दल तुम्हाला जो विधान केलं होतं 16.7% एवढी नागरी लोकसंख्या, पण त्याच्यापेक्षा कमी गडचिरोलीमध्ये आपल्याला दिसते 11.0%. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी ते शेवटचं विधान चुकतंच आहे. नागरी लोकसंख्या जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये बघा 5.08 कोटी, उत्तर प्रदेशमध्ये 4.25 कोटी, तामिळनाडूमध्ये, म्हणजे इथे महाराष्ट्र 1 नंबरवर आहे लोकसंख्येच्या बाबतीत जर आपण बघितलं तर. त्याच्यामुळे तो प्रश्न कुठेतरी मला वाटतो की तो प्रश्न कॅन्सल होईल. महाराष्ट्रामध्ये इतर बाबी जर बघितलं तुम्ही, एकूण लोकसंख्या आहे, त्याच्यानंतर ग्रामीण लोकसंख्या आहे, इथे नागरीकरण आहे 5,08,18,000 दिले. खरं म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये 27 दिले. हे सौदी सरांच्या पुस्तकातले आकडे आहेत. निश्चितपणे आपण त्याला ऑथेंटिक म्हणतो. त्यामुळे तो प्रश्न कुठेतरी मला वाटतं चुकू शकतो, हे रद्द होऊ शकतो. बघा, या ठिकाणी तुम्हाला विचार दिलेला आहे पॉप्युलेशन ग्रोथ
महाराष्ट्राची त्यामध्ये टॉपचे अर्बन झालेले जे जिल्हे मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आहेत आणि सगळ्यात कमीमध्ये गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि हिंगोली आहेत, जिथे सर्वात कमी नागरीकरण आहे. पुढे जातोय मी. 78 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, जलसिंचन आणि योग्य जिल्हे. आता थोडंसं हटके होतं, पण याच्यात काही बाबी तुमच्यासमोर एकदम सोप्या होत्या, जे की नांदेड विष्णुपुरी हा प्रश्न याच्या आधी अनेक वेळा आलाय. म्हणजे कचं जर तुम्ही 2 बघितलं असतं, इथे कचं 2 येते बघा, तुमचं उत्तर एकाच याच्यात येत होतं. मग तुम्हाला हे फार डीपमधलं, समजा साताऱ्यामधलं एक कनेर माहीतही नसेल कदाचित, तुम्ही त्या जिल्ह्यातले असाल तर माहीत असेल, किंवा थोडा अभ्यास असेल चांगला तर ते तर माहीत असणारच, ज्यांना माहिती आहे त्यांना. पुढे नाशिकचं तुम्ही जर बघितलं, या ठिकाणी मोकणे हे धरणं आहे, इगतपुरीमधलं, यवतमाळमधलं बेंबला धरणं आहे. 2 नंबरचं उत्तर तुमचं येत होतं. 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत होतं बघा. मोकणे डॅम हा जो आहे इगतपुरी नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. महाराष्ट्रातलं स्थान त्याचं तुम्ही बघतायत, इगतपुरीमधलं. पुढे आपण जातोय, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य. आता इथे सरळ सरळ एक आसाम हे राज्य, आपल्याला इथलची पहिली तेल विहीर माहीत असली पाहिजे, कुठे स्थापन झाली होती तेही मला सांगा. बघा, विच स्टेट लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ नॅचरल गॅस इन इंडिया, आसाम त्या ठिकाणी आहे. 8.3 MMCD 13% गॅस या ठिकाणी आसाममध्ये फाउंड होत असतो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी होता बघा, उपनद्या. हा थोडासा हटके प्रश्न आहे, नक्कीच आपल्या सगळ्या उपनद्यांची लांबी पाठ नसते, पण थोडंसं लॉजिकली आपण जाऊ शकतो. बघा, उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम दर्शवा. आता याच्यामध्ये थोडंसं ज्यांचं लॉजिक आलं आहे त्यांचं बरोबर येऊन जाईल. 80 नंबरचा हा प्रश्न आहे. आता इथे तुम्हाला या गोदावरीच्या उपनद्या त्यांची लांबीच माहीत असणं अपेक्षित होती. आता इथे जर बघितलं, तुम्हाला एक जनरल आयडिया जर असते की बाबा चला इथे सगळ्यात जास्त लांब तर मांजरा नदी आहे, तिची लांबी बघा 724 किमी आहे. मी नेटवरून सर्च केलं आहे, थोडंसं कमी जास्त 2-4 इकडे तिकडे असू शकतं. वर्धा जर बघितली 528 किमी एवढी लांबी वर्धा नदीची आहे. त्याच्यानंतर पुढे प्रवरा नदी जर बघितली, तिची लांबी 208 किमी आहे, जवळपास म्हणतोय. हे तुम्हाला प्रत्येक पुस्तकात वेगळे आकडे भेटतील. आणि त्याच्यानंतर प्रवरा झालं, त्याच्यानंतर जर बघितलं तुमची शेवटची नदी या ठिकाणी येते ती म्हणजे प्राणिता. प्राणिताची लांबी 113 किमीच्या आसपास आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात कमी प्राणिता, त्याच्यानंतर प्रवरा, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर मांजरा. 1 नंबरचं उत्तर 80चं या ठिकाणी येतं आहे. पुढे जातोय आपण. मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम 1938 कोणी केला? बघा, आता याचं उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला, थोडंसं वेळेच्या अभावामुळे किंवा जास्त मी संदर्भ ढूंढलेले नाही आहे, मात्र नेटला मी सर्च केलं. इथे मी याचं उत्तर तरी गेसनुसार देतोय. बघा, हे तीनही मी जेव्हा सर्च केले, पहिले 3 हे सगळे विदेशामध्ये संशोधन केले मला दिसत आहेत. इथे मला भारतीय नावं या ठिकाणी मी 4 नंबर सोबत जाईल, तरी मी ते कन्फर्म नाही आहे. तुमचं उत्तर काय आहे विथ प्रूफ खाली व्हॉट्सअप नंबर दिला आहे, त्याच्यावर मला पाठवा, मी टेलिग्रामला टाकून देईल. ओके, एवढं एका प्रश्नाच्या बाबतीत फक्त थोडंसं हे करतो. पुढे मी जातोय, पण माझं लॉजिक मी चौथ्याकडे जातोय, चुकेल की बरोबर ते तुम्ही सांगा. महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? बघा, कोकणातल्या खाड्या. आता तुम्हाला सरळ सरळ इथे त्या ठिकाणी बघा, आता इथे सुद्धा लॉजिकने हा प्रश्न सोडवता येत होता. एक गोष्ट आपल्याला ज्याचा थोडाफार बऱ्यापैकी अभ्यास त्याला माहीत असतं की अरे ही तेरेखोलची खाडी किंवा ही कर्लीची खाडी या सगळ्यात शेवटी बघा, खाली एकदम बुडाला आहे तेरेखोल, खोलातच आहे तेरेखोल, त्याच्यावरती कर्ली आहे लगेच. एवढं जरी माहीत असतं ना तरी 2 तो तुमचे कट करत होते तुम्ही बघा. आणि डहाणू, वसई, दातीवरे हे एकदम पश्चिम भाग वरती उत्तर कोकणामध्ये आहे, हेही तुमच्या लगेच लक्षात आलं असते. पालघर वगैरे ठाण्याकडे आपण बघतो त्या ठिकाणी. म्हणजे मध्य कोकणमध्ये तुम्हाला ते मुंबईच्या थोडंसं खालचा भाग जो होता तो गरजेचा होता. इथे 3 विधानं कट होत होते आणि सरळ दुसरं विधान राजापुरी, बाणकोट आणि केळशीची खाडी हे उत्तर येत होतं. थोडंसं काटाकाटीतून या ठिकाणी जाण्याची गरज होती. ज्यांचं चांगलं पण माहिती आहे त्यांना काही विशेष नाही. बघा, उत्तर कोकणामध्ये दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, भातसा, काळू, उल्हास, दहिसर वगैरे यासारख्या खाड्या किंवा नद्या आपण इथे बघतो. मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, आंबा, कुंडलिका वगैरे या नद्या आपल्याला दिसत आहेत. दक्षिण कोकणामध्ये काजळी, मुचकुंदी वगैरे या नद्या. हे बघा, एक कर्ली, तेरेखोल, काहींच्या नद्याच्या नावावरूनच खाड्यांची नाव आहे. मात्र तुम्हाला लॉजिकली या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सापडत होतं. पुढे लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे विभक्ती झाली आहेत. आता हा सगळ्यात सोपा प्रश्न म्हणतो मी याच्यातला, बरोबर. 10 अंश चॅनल जे आहे त्याच्यामुळे या ठिकाणी विभक्त झालेला आहे. हे सरळ सरळ तुमच्या समोर मित्रांनो या ठिकाणी घोळ झाला आहे. इथे बऱ्याच जणांचा घोळ झालेला असणार आहे. आम्ही पाठ करून गेलेलो असतो 10 अंश चॅनल, मात्र 10 अंश चॅनल हे अंदमान निकोबारला वेगळं करतं. इथे किती जण चुकले मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रामाणिकपणे. इथे 9 अंश चॅनलमुळे
हे लक्षद्वीप आणि मिनिकॉय वेगळं होते. हे 10 अंश जे आहे ना ते कशात नाही वेगळं होते. काय वेगळं करते बघा इथे तुम्हाला दाखवले. अंदमान बेट इकडचे वरचे आणि खालचे या ठिकाणचे निकोबार, अंदमान आणि निकोबारला वेगळं करतं हे 10 अंश चॅनल. 10 अंश अंदमान आणि निकोबारला वेगळं करतं आहे. तुम्हाला या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा प्रश्न होता. किती जण फसले, गुगली होती, यॉर्कर म्हणा, बाउन्सर म्हणा, काय म्हणायचं म्हणा पुढे. त्याच्यामुळे उत्तर थोडंसं थांबा म्हटलं होतं, शांततेने वाचा म्हटलं होतं. GT त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे. बघा, पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यामध्ये कोणत्या प्रकारचा. तिथे पर्वतीय हवामान आर्द्र, पर्वतीय आर्द्र, उष्णकटिबंधीय शुष्क, त्याच्यानंतर पुढे जर बघितलं उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान आणि उपोष्ण कटिबंधीय आर्द्र हवामान. इथे जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर इथे मी जातोय 3 नंबरच्या उत्तरासोबत विथ प्रूफ जातोय. बघा, आपल्याला पश्चिमकडचा मैदानी भाग विचारलाय, किनारपट्टीचा भाग विचारलाय आणि त्रिपुरातला भाग विचारला. इथे बघा त्रिवार्थानुसार या ठिकाणी अशा पद्धतीचे हे रिजन पाडले आहे. आता इथे जर बघितलं आम्ही AM असं म्हणत असतो याला, बरोबर. हा पश्चिम किनारा इथे तुम्ही बघतायत. AM मध्ये इकडे तुम्ही त्रिपुराचा हा भाग बघतायत. ओके, म्हणजे हे AM जे आहे हे AM काय आपण दुसऱ्या एका नकाशामध्ये बघूया. बघा या ठिकाणी हे AM बघा, या ठिकाणी तुम्हाला हे AM दिसतं. या ठिकाणी AM म्हणजे ट्रॉपिकल मान्सून असं त्याला आपण म्हणतो. काय ट्रॉपिकल मान्सून. इथे सुद्धा तुम्ही इथे त्रिपुराच्या याच्यात बघताय ट्रॉपिकल मान्सून. आणि मग याच्यानुसार मला वाटतं उत्तर सरळ तुमचं काय जाणार आहे, ट्रॉपिकल मान्सून क्लायमेट. इथे 3 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे मी जातो मित्रांनो. याच पद्धतीचे विथ प्रूफ उत्तरं तुम्हाला सगळ्या विषयांचे मी टाकणार आहे याच यूट्यूब चॅनलला. सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. विथ प्रूफ ऑथेंटिक, मॅक्झिमम ऑथेंटिक उत्तरं या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. आणि हे आवडत असेल तर नक्की एकदा लाईक करा, कारण की तुम्हाला चांगला स्कोर भेटणार आहे. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून, आता इथे बघा बरेच जण गोंधळले असतील. 85% हे उत्तर मी या ठिकाणी देतोय. नैऋत्य मान्सूनपासून जो पाऊस पडतोय 85% महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा 85% नैऋत्य मान्सूनमध्ये पडतो आहे. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. STI RCP ॲप्लिकेशन अधिकारी टीम तुमच्या समोर आहे. तुम्हाला कालचं मी स्ट्रॅटेजी लेक्चर त्याच्यानुसार ज्यांनी पेपर सोडवला त्यांना जबरदस्त पेपर गेला असणार आहे. कितीपर्यंत तुमचा स्कोअर जाऊ शकतो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पेपर कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पेपर सोपा होता, मध्यम होता की अवघड होता. आणि यस, आता तुम्हाला वाटतंय मेन्सची तयारी करायची तर ॲप डाउनलोड करून घ्या. मेन्ससाठी सुरू करून टाका अभ्यास. आणि पुन्हा वाटतं की नाही मला प्री पुन्हा करावी लागेल, प्रीसाठी सुद्धा आपणच आहोत. चला थांबूया. धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा.